गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवानी शान शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवानी क्षण शिमगा माझ्या गावाचा गुलाबी बावटा भगवानी क्षण ಬೆಳಕಲ್ಲಿ ಕಣ್ಣು ಮುಂದೆ ಇರುವುದೆಲ್ಲ ಕಾಣ್ತದೆ, ಆದರೆ ಇದು ಬೆಳಕಲ್ಲ, ದರ್ಶನ. ಹಿಂದೆ ನಡೆದದ್ದು ಮುಂದೆ ನಡೆಯುವುದು ಎಲ್ಲ ತೋರಿಸುವ ಬೆಳಕು ಕಾಣ್ತದ.
आणि तुझी मायबहिणीच्या मायबहिणीची होती आहे मान्य करून घे. या उठेबद्दल काय चुका ठेवू नको. हा शंका पुढला दिवस हे पर्यंत समाजाचं घरचा धंदा उद्योग आईच्या मायबहिणीचं कुटुंब आपण पालखीच्या आधी नवलाई देवीचा परिसर तसेच आजूबाजूच्या गावाचा परिसर स्वच्छ केला जातो. दगडा वगैरे आहेत त्या काढल्या जातात जेणेकरून पालखीला कोणताही अडथळा येणार नाही. आमच्या गावातही तसंच केलं जातं. प्रत्येक घरातून 1 ते 2 माणसं येतात इथे कामासाठी मदत करायला. तसेच तुम्ही बघू शकता हा समोरचा परिसर आहे तो नवलाई देवीचा मंदिर या समोरचा परिसर आहे जिथून पालखी वगैरे प्रत्येक गावात जाते. तिथला परिसरही स्वच्छ केला जातो जेणेकरून पालखी घेऊन जाणाऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होत नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. तसेच एक प्रकारे गावही स्वच्छ होतं. दरवर्षी ठरल्याप्रमाणे त्या तारखेला पालखी ही पावस कुंभारवाडी या गावात येते आणि गडदेवाचं मंदिर आहे तिथे विराजमान होते. तर गावातले सगळे मंडळी मुंबईतील चाकरमानी दर्शन घ्यायला पाया पडायला या मंदिरामध्ये येतात. पालखीचे दर्शन घेतात. देवीचे दर्शन घेतात आणि गाराणं पण म्हटलं जातं या मंदिरामध्ये. काय चुका ठेवू नको. हा शंका पुढला दिवस हे पर्यंत समाजाचं घरचा धंदा उद्योग आईच्या मायबहिणीचं कुटुंब आपण सगळ्या भक्त मंडळीचं दर्शन झाल्यानंतर ही पालखी पुन्हा आपल्या जागी प्रस्थान होते. म्हणजेच श्री आई नवलाई देवीच्या मंदिरामध्ये ही पुन्हा जाते आणि मुखवटे उतरल्यानंतर याची सांगता होते.